नमस्कार बाबांनो, सगळ्यांसाठी एक गुड न्यूज आहे। जो मुलगा दाद्या अभ्यास करतोय त्याच्यासाठी दाद्या थोडीशी आपल्यासाठी फक्त एक नॉर्मल गुड न्यूज काय पाहिजे की बाबा जागा कधी येणार आहेत, नवीन जागा कोणकोणत्या असणार आहेत। आता तर दाद्या जे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे दाद्या, ह्या सगळ्या गोष्टी दाद्या पेपर आउट आहेत गोष्टी, एकूण पदं किती आहेत दाद्या किंवा जागा महाराष्ट्रात किती रिकामे आहेत, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला मी मोजून 10 ते 12 मिनिटात सांगतोय। व्यवस्थित हा व्हिडिओ नीट ऐकायचा दाद्या आणि व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायचा का तर आपल्यातल्या दाद्या जी मुलं आहेत दाद्या अभ्यास करणारे त्यांच्यासाठी मोटिवेशनल गोष्ट म्हणजे काय दाद्या, नवीन जागा लवकरच येणार आहेत। का तर एकदा नवीन जागा येणार आहेत म्हटल्यानंतर हे जेव्हा समजतं ना आपल्यासाठी दाद्या अभ्यासाचा स्पीड लिमिटच्या बाहेर होतो। ही व्हिडिओ तुमच्यासाठी ओके। तुम्हाला थंबनेल मध्ये सगळ्या गोष्टी दिसत असतील दाद्या, महाराष्ट्रात 3 लाख सरकारी पदं रिक्त आहेत। बघितलं हा, 3 लाख सरकारी पदं रिक्त आहेत। इथं पोरांना नोकऱ्या नाही ते म्हणून लग्न होई नाही ते दाद्या, आणि हा भाऊ पदं बिदं रिक्त आहे, निस्तं रिक्त आहे दाद्या, भरायचं नाव घे नाही दाद्या। पण पेपरला काय आलंय मी सगळे इन डिटेल मध्ये सांगतोय दाद्या। लवकरच सर्व भरती प्रक्रिया पूर्ण होणार दाद्या, 100% होणार। तलाठी असेल, वन विभाग असेल दाद्या, आरोग्य विभाग असेल, कुठलेही डिपार्टमेंट, PWD डिपार्टमेंट असेल, सगळ्या गोष्टीच्या दाद्या भरती लवकरच होणार आहेत। आता दुसरी गोष्ट दाद्या, अभ्यासाला कमी पडू नका। आता पण सांगतोय दाद्या, अभ्यासाला अजिबात कमी पडू नका। जे तुम्हाला दादा जी लोक डिमोटिवेट करतात दाद्या, काहीतरी टाकून बोलते ते दाद्या, तसल्या लोकांकडे घंटा लक्ष देऊ नका। त्या लोकांनी त्यांच्या बापाला पण टाकून बोललेलं आहे, त्यामुळे तसल्यांचा विचार करू नका दाद्या। या वर्षी सरकारी नोकरीला लागणार 100%। आपण तुम्हाला म्हणलंय 2026 हे वर्ष आहे ना नोकरीचं आहे दाद्या। आता दुसरी महत्वाची गोष्ट, आपली एक नवीन बॅच आली काय दाद्या, रगडा बॅच। बरोबर आहे, जिंदगीत खरंच रगडा करायचा असेल ना दाद्या, रगडा बॅच सगळ्यांनी जॉईन करायचं। प्ले स्टोअरवरनं दाद्या गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा, त्याच्यावर नंबर टाका। ज्याला कुणाला ही रगडा बॅच घ्यायची आहे, या रगडा बॅचमध्ये गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, GK, मराठी, हिंदी, कम्प्युटर सगळं विषय असतील दाद्या। ज्याला कुणाला ही बॅच घ्यायची आहे दाद्या, त्यांनी एकच काम करायचं दाद्या, हा माझा नंबर आहे 70 57 96 83 27, या नंबरला 499 रुपये पाठवायचे। त्याच्यानंतर दाद्या आपलं SSCGDचं पुस्तक आहे, रेल्वेचं पुस्तक आहे। अजून कोणी ही पुस्तकं घेतली नसलेले तर भावांनो एकच काम करायचं दाद्या, ज्याला कुणाला हे पुस्तक पाहिजे त्यांनी माझा नंबर आहे 70 57 96 83 27, बरोबर आहे। ज्याला SSCचं पाहिजे दाद्या त्यांनी 460 रुपये पाठवा, ज्याला रेल्वेचं पाहिजे त्यांनी 400 रुपये, आणि ज्याला दोन्ही पाहिजे त्यांनी 800 रुपये पाठवा। आणि नाव, गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड आणि मोबाईल नंबर मला व्हॉट्सअपला पाठवा दादा। ओके बाबांनो, इथंपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे, हे तर दिसते दाद्या, ह्यांना तर कोण ओळखत नाही दाद्या, हां सगळे ओळखतात, तुम्हाला काय सांगायची गरज नाही बाबांनो। ओके, काय दाद्या 3 लाख सरकारी पदं रिक्त आहेत। पहिली गोष्ट दाद्या, महाराष्ट्रातल्या सरकारला खरंच विनंती आहे, तुम्ही कसं आहे, जे सरकार चालवणारे लोक आहेत ना दाद्या, हे मोठी लोक आहेत दाद्या, निबार पैसा बिसा छापून आहे, ह्यांच्या घरातलं कोण नोकरी करत नाही, बरोबर आहे दाद्या। त्यामुळं ह्यांना गरिबीची जाणीव काय घंटा माहीत नाही। का तर आपल्यासारख्या पोरांना दाद्या एकदा नोकरी लागलं की दाद्या बस, लग्न होते दाद्या, आई वडील खुश राहतात दाद्या, व्यवस्थित। आपल्याला दाद्या नोकरीचं महत्त्व किती हे आपल्याला, तुम्हाला, मला माहिती आहे दाद्या। पण ह्यांना नुसतं 3 लाख सरकारी पदं रिक्त आहेत म्हणून सांगितले, पुढं काय म्हणतात ते पण सांगतोय दाद्या। हो का, इथं काय म्हणलंय, हो का, 8,18,503 पदं विविध खात्यात मंजूर आहेत दाद्या। किती? 8,18,503। ओके, राज्य शासनात पदे रिक्त किती आहेत दाद्या, राज्य शासनात मध्ये आपल्यात दाद्या हे टोटल झालं, आपल्यात जवळपास दाद्या किती आहेत दाद्या, 3 लाख पदं रिक्त आहेत। किती? 3 लाख पदं रिक्त, मजाकची गोष्ट नाही दाद्या। इथं काय म्हणलं, नियुक्ती नोव्हेंबर 2025 पर्यंत, म्हणजे 1,20,232 आहेत ना दाद्या, ही नोव्हेंबर 2025 पर्यंत दाद्या ह्यांनी नियुक्ती दिलेली आहेत। आता बाकीच्या पण काय काय जागा शिल्लक आहेत दाद्या। आता मेन दाद्या कसं असतंय, मेन आपल्याला ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत। इथं काय दिले बघा,
बढती सरळ सेवा मार्गाने भरती सुरू दाद्या. ठीक आहे दादा. शासनातील संबंधित पदावर पदभरती ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून नवीन पदनिर्मितीमुळे अथवा सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदावर पदोन्नती आणि सरळ सेवा मार्गाद्वारे संबंधित प्रशासकीय विभागाकडून नियुक्ती करण्यात येतात असे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केलेले. ओके बाबांनो, पहिली गोष्ट दादा, भरती लवकरच आहे. तलाठी पेंडिंग आहे, वन विभाग, आरोग्य विभाग, सगळ्या डिपार्टमेंटमधल्या भरत्या लवकरच आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय हो का, मुख्यमंत्री फडणवीस यांचा खुलासा काय दिले, राज्य शासनात मंत्रालयासह विविध विभागामध्ये 3 लाख पदे रिक्त असल्याचे सांगोलचे आमदार यांनी विचारलेल्या प्रश्नातून उघडकीस आले. ओके दादा. यामुळे बेरोजगारचे प्रमाण वाढलेले आहे. बेरोजगार दादा, अन्न खायला महाग झालीत लोक, खरं सांगतोय. जरा थोडं पोरांचा विचार करा. प्रत्येक वर्षी कचकाटून दाद्या जागा द्या, बस झालं हो. हा ओके. कर्मचारी कामाचा ताणही वाढल्याचे दिसून येत आहे. मला आतापर्यंत ही कर्मचाऱ्यांना ताण आलाय दाद्या, मग दादा ही कर्मचारी गप का बसते तर? हा खटाखटा नवीन पोरांना म्हणा की खटाखटा काढा लवकर, इथं पोरं अभ्यास करून तुंबायला लागली ती. हा त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर दिलेल्या उत्तरात सांगितले की राज्य शासनाच्या विविध विभागामध्ये 8,18,503 मंजूर पदापैकी 2,99,051 पदे रिक्त आहेत. जवळपास 3 लाख पदे रिक्त आहेत, ज्यामुळे राज्य शासनातील 36.54% पदे रिक्त आहेत. बघितलं का दाद्या? ह्यांचं मला एक खरं सांगतो, ह्या नेते मंडळाला एक विचारायचं दाद्या, तुमचं एखाद्या मंत्र्याचं बाबा कॅबिनेट बाबा कुठला जलसंपदा विभाग, ती जर मंत्री नसेल तुम्ही काच दिशी लगे भरता हो एका नाईटमध्ये दाद्या, गबाळ घेऊन भरता ना. पण इथं तुम्हाला काय प्रॉब्लेम येते? तुमच्या टायमाला हां व्यवस्थित एक कुठलं पद खाली नसेल दादा, एक पद. अरे काय राजकारणीवाल्यांनो, हा थोडं जरा पोरांचा विचार करा. तुम्ही एक दाद्या तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलाय, आमच्यासारख्या गोरगरिबांचा तर विचार करा. बघा इथं ऑगस्ट 2022 ते नोव्हेंबर 2025 पर्यंत 1,20,232 नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. हा दाद्या, बाकीचं पण भरा हो, हे म्हणतोय तुम्हाला. बघा, रिक्त पदावर नियुक्त सातत्याने होणार आहेत. रिक्त पदामुळे पदोन्नतीची प्रक्रियेत अडचणी येत असून काही कर्मचाऱ्याचा 10 ते 12 वर्ष कमी संवर्गातील पदावरच काम करावे लागत आहेत. ठीक आहे. पहिली गोष्ट याच्यावरून एक स्पष्ट होते दाद्या, लवकरच भरतील. का तर इलेक्शन आहेत दाद्या, तुम्हाला तर सगळ्याला माहिती आहे. हा त्यामुळं तलाठीची जी भरती आहे ना, तलाठी असेल, वन विभाग असेल, आरोग्य भरती असेल, त्याची लवकरच दाद्यांनो व्हॅकन्सी येणार. पहिली गोष्ट समजून घ्या. तुम्ही जो अभ्यास करताय ना दाद्या, बस झालं, थोडं मोटिवेशनल अभ्यास करा. आज ना उद्या ह्या जागा येणार आहेत, जागा कुठेही जाणार नाही. जानेवारीमध्ये नाही आलं, फेब्रुवारीमध्ये येणार आहेत. बरं फेब्रुवारीमध्ये नाही तर मार्चमध्ये येणार आहेत. फक्त अभ्यासात गॅप पडू देऊ नका. मला माहिती आहे दाद्या, अभ्यासाचं लय टेन्शन असते, घरच्यांचं लय प्रेशर असतं दाद्या, पण शेवटी पोरगा आहे दाद्या. आपण पोराला काहीही टेन्शन घेऊन चालत नाही दाद्या, पोरानं झटावंच लागतं दाद्या. पोरांची लाईफ तशी. मुलींना पण सांगतोय, तुमच्या खूप चांगल्या वॅकन्सी आहेत, खूप एवढ्या ब्रँडेड आहेत. वन विभागमध्ये सुद्धा खतरनाक आहेत दाद्या, तलाठी आहे, आरोग्य भरती आहे दाद्या, मुलकाचे. फक्त तुम्ही तयारी आहे ना दाद्या, थोडा दम धरायचा. का तर दाद्या थोडा पेशन्स धरलं ना, आज ना उद्या आपल्याला भविष्य चांगलंच असणार आहे. हे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. फक्त थोडासा पेशन्स धरून अभ्यास करायचा. जरी तुमचा अभ्यासात कुठला काय विषय राहिला असलेला कंप्लीट करायचं आहे बाबा. जागा थोड्या वेळाने आल्या याचा अर्थ आपल्यासाठी पॉझिटिव्ह घ्यायचा आहे की बाबा आपल्याला अभ्यासाला टाइम भेटतोय. जागा साला 100 असतील ना, 100 मधली एक पोस्ट आपली, ही आपल्यावर जेव्हा कॉन्फिडन्स येतो ना दाद्या, तेव्हा आपण दाद्या 100% नोकरीला लागणार आहे. हे त्रिकाला बाधित सत्य आहे. त्यामुळे प्रत्येक मुलाला, प्रत्येक मुलीला सांगतोय, अभ्यास करायचा आहे दाद्यांनो. तलाठी लवकर आहे, वन विभाग लवकर आहे, वन विभागाच्या व्हॅकन्सी कचकाटून आहेत, आरोग्य भरतीच्या व्हॅकन्सी कचकाटून आहेत. त्यामुळं कुणीही ढिलं पडायचं नाही अभ्यासाला. आणि तुम्हाला आत्ता पण सांगतोय, अभ्यासाला दुसरं काही करायची गरज नाही. काय करायचं आहे, रेल्वे पुस्तक, SSC पुस्तक, आपलं गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा. त्याच्यावर दाद्या कचकाटून PDF कोर्स आहे, टेस्ट सिरीज आहे, बॅचेस आहेत, सगळं तुमच्या हातात आहे. शेवटी तुमची मर्जी. काय करायचं काय नाही ते शेवटी स्वप्न पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य. भले आपल्याला थोडा वेळ लागला तरी चालेल, पण स्वप्न पूर्णच करायचं दादा. आणि हे काही जरी झालं तरी
ओके बाबांनो, त्यामुळे अभ्यासात ढिलं पडू नका. 3 लाख पदं रिक्त आहेत, नॉट अ जोक दाद्या. हा, आज न उद्या कचकाटून व्हॅकन्सी गाच दिशे आला ना, आपण काय करतो माहिती आहे, जेव्हा व्हॅकन्सी येत नाही त्या काय नसला आपण अभ्यास बंद करतो. हा, निवांत बोंबलत गावात. असलं पोरग कधीही सिलेक्ट होत नाही दाद्या. ज्या पोरांमध्ये दादा कंटिन्यूपणा आहे ना, ती पोरग आज न उद्या सक्सेस होतं. 2026 अरे कचकाटून व्हॅकन्सी द्या दादा, कचकाटून 2026ला. ही स्टेटचं झालं. रेल्वे देणाऱ्या व्हॅकन्सी, SSCच्या व्हॅकन्सी द्या, IB देतेच व्हॅकन्सी. अरे काय पाहिजे, सगळीकडे सिलेबस एकच आहे. गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, GK. दुसरं काय, स्टेटला मराठी येते दादा, दुसरं काय विषय येतं. फक्त आपल्या अभ्यासामध्ये दादा जो चेंजेस आहे तो चेंजेस करा. जे कुठं आपण कमी पडतोय तिथं थोडं जरा वाढवा. कळते सगळ्याला? ओके. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो दादा, जी आपली ही बॅच आहे, ही आपली बॅच रगडा बॅच आत्ता जस्ट चालू झालेले, व्यवस्थित ह्याचे लेक्चर जरी नीट केले ना दादा, बस झालं. अजून कोणी बॅच घेतली नसेल, हा नंबर आहे, पुस्तक घ्या, बॅच घ्या, PDF कोर्स, टेस्ट सिरीज, काय तुम्हाला अभ्यास करायचा ते करा. ठीक आहे बाबांनो. ज्याला कुणाला कॉल करायचा दादा, हे नंबर आहेच माझा 7057969327. आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. जी पोरगी डिमोटिवेट झाली, व्हॅकन्सी कुठल्या नाही त्या, काय नाही त्या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे. आणि सगळ्यांना समजू द्या व्हॅकन्सी लवकरच येणार आहेत, जेणेकरून सगळे जोमाने अभ्यास करतील. ठीक आहे भाऊ, धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल एकदा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे भाऊ, धन्यवाद.